हुशार विद्यार्थीच अधिकारी होतात असं नाही, पण जे विद्यार्थी अभ्यासामध्ये शिस्त आणि सातत्य ठेवतात असे विद्यार्थी मात्र नक्की पास होऊन अधिकारी होत असतात. आयुष्यामध्ये यश हे अचानक मिळत नसतं, तर रोजच्या प्रयत्नामध्येच आपण जर सातत्य आणि शिस्त ठेवलं तर आयुष्यामधलं कुठलंही यश मिळू शकत असतं. जे यशस्वी विद्यार्थी होतात, जे पास होत असतात, जे अधिकारी होत असतात, त्याच्यामध्ये 2 गुण हे असतातच, ते म्हणजे सातत्य आणि शिस्त. मग तुमच्या सुद्धा एमपीएससीच्या परीक्षेमध्ये यामध्ये सातत्य ठेवायचं, तुमच्या अभ्यासामध्ये शिस्त ठेवायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि लाईक करायचा आहे याला, आणि काही असतील तर कमेंट तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, ओके. तर बघा, याच्यामधला पहिला नियम जो आहे तो म्हणजे निश्चित वेळापत्रक. म्हणजे तुमचं अभ्यासाचं रोजचं हे निश्चित वेळापत्रक पाहिजे की तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे, त्या अभ्यासामध्ये कोणते टॉपिक करायचे आहेत. ठीक आहे, हे निश्चित पाहिजेत. किती विषय करायचे आहेत, किती तास करायचा आहे, त्या तासामध्ये किती टॉपिक्स करायचे आहेत, हे तुमचं निश्चित पाहिजे. म्हणजे टार्गेट तुमचं प्रत्येक दिवसाचं निश्चित पाहिजे, प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक आठवड्याचं, त्यानंतर महिन्याचं, आणि राहिले जे 85 दिवस आहेत त्या 85 दिवसाचं तुमचं टार्गेट हे निश्चित पाहिजे असतं. म्हणजे निश्चित वेळापत्रक तुमचं पाहिजे. सेकंड, जे वेळापत्रक प्रत्येक दिवसाचं आहे, अभ्यासाचं शेड्यूल जे आहे, तर त्याच्यामध्ये टार्गेट छोटे छोटे ठेवा, खूपच मोठे ठेवू नका. म्हणजे एका दिवशी एकच विषय पूर्ण करायचा, एका दिवसामध्ये 100 पेजेस करायचे, असं मोठे मोठे टार्गेट्स ठेवू नका. जे तुम्हाला अचीव्ह होऊ शकतील ना, असे छोटे छोटे टार्गेट ठेवा. म्हणजे 5 टॉपिक करणे, 10 टॉपिक करणे, किंवा 100 एमसीक्यू सॉल्व्ह करणे, किंवा गणिताचे एक 50 प्रश्न सॉल्व्ह करणे. ठीक आहे, असं छोटे छोटे टार्गेट ठेवा. किंवा राज्यघटनेचे 5 टॉपिक करणे, इतिहासाचे 6 टॉपिक करणे, असे छोटे छोटे जे अचीव्ह होऊ शकतात असे छोटे छोटे टार्गेट्स ठेवा. आणि असे छोटे छोटे टार्गेट्स अचीव्ह केल्यावर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि आणखी तुम्हाला जास्त अभ्यास करावा असा वाटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे, दररोजचा हिशोब ठेवायचा आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करताय, मग दिवसभरामध्ये किती अभ्यास झालेला आहे त्याचा हिशोब ठेवायचा आहे. किती तास अभ्यास केलाय, किती टॉपिक केलेले आहेत, मग किती तास, म्हणजे समजा अभ्यास नाही झाला तर कशामुळे अभ्यास नाही झाला, कोणते टॉपिक राहिलेले आहेत. ठीक आहे, ते दिवसभर कसा अभ्यास झालाय, काही डिस्टर्ब झालेला आहे का, त्याचं पूर्ण दिवसभराचा हिशोब तुम्ही लिहून ठेवायचा आहे. जेणेकरून तुम्हाला काय चुका झाल्या ते पाहता येईल, त्याच्यावर इम्प्रूव्ह करता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा, की मोबाईल, सोशल मीडिया यावर तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागणार आहे. पूर्णतः तुम्ही हे बंद नाही करू शकणार, परंतु तुम्हाला ऑन ऑफ करावं लागणार आहे. ठीक आहे, येस. म्हणजे तुम्ही 3 तास अभ्यास करणे, एक 5-10 मिनिटं मोबाईल, परत 3 तास अभ्यास करणे, 5-10 मिनिटं मोबाईल, असं ऑन ऑफ तुम्हाला करावं लागणार आहे. जास्त सोशल मीडिया, मोबाईल याच्या आहारी जायचं नाही, ते कंट्रोल ठेवायचं आहे. कारण 85 दिवस आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत, याच्यामध्ये आपल्याला तलाठी व्हायचं आहे. ठीक आहे, म्हणून मग तुम्हाला या कालावधीमध्ये मोबाईल किंवा डिस्ट्रॅक्शन, सोशल मीडिया याच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. पाहिजे त्याचा थोड्या प्रमाणातच वापर करायचा आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पाचवा, रोज पुनरावृत्ती. म्हणजे तुम्ही दिवसभर जे वाचत आहात ना, ते रेग्युलर रिवाइज केलं पाहिजे. म्हणजे रिव्हिजनला खूप जास्त महत्व दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 1 तास वाचा, 10 मिनिटं रिवाइज करा. ठीक आहे, परत 1 तास वाचा, 10 मिनिटं रिवाइज करा. जे काही दिवसभर वाचलं परत रात्रीला रिवाइज करा, परत 2 दिवसाला वाचलं तिसऱ्या दिवशी रिवाइज करा, परत आठवड्याला रिवाइज करा, 15 दिवसाला रिवाइज करा. म्हणजे रिव्हिजन तुमच्या ह्या कंटिन्यू झाल्या पाहिजेत. जेवढी जास्त रिव्हिजन होणार आहे तेवढ्या त्या संकल्पना, फॅक्च्युअल गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत. ठीक आहे, आणि म्हणून जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजनवर भर द्यायचा आहे. त्याच्यानंतर 6वं आहे, की प्रेरणा नव्हे तर सवय महत्वाची असते. ठीक आहे. म्हणजे बघा, प्रेरणा किंवा मोटिवेशन म्हणूया, तुम्ही एखादी रील्स पाहिलेली आहे, कोणाचं भाषण ऐकलेलं आहे, तुम्ही तात्पुरतं मोटिवेट होता. पण मोटिवेशन हे जे आहे हे आंघोळीसारखं असतं, त्याची व्हॅलिडिटी फक्त एकच दिवस असते. आता मोटिवेशन तर 1 दिवस पण टिकत नाही, ते अर्धा पाऊण तासच टिकत असतं एक्सटर्नल मोटिवेशन. परंतु तुमच्या जे सवयी आहेत ना, सवयी, ठीक आहे, ज्या चांगल्या सवयी आहेत, अभ्यासाच्या सवयी आहेत, म्हणजे वेळेवर अभ्यासिकेत जाणे. ठीक आहे, मग वेळेवर आपला अभ्यास कंप्लीट करणे, वेळेवर आपला दिलेले टास्क पूर्ण करणे, ह्या ज्या सवयी आहेत ना, ह्या सवयी मोटिवेशन पेक्षाही मोठ्या आहेत. ते तुम्हाला खूप महान करत असतात. ठीक आहे, म्हणजे मोटिवेशन हे तात्पुरतं आहे, पण तुमच्या चांगल्या सवयी, अभ्यासाच्या सवयी मात्र ह्या तुम्हाला महान बनवत असतात. ह्या तुमचा खूप अभ्यास करतात. म्हणजे तुमचं मूड असो नसो, ठीक आहे ना, तरी तुम्ही अभ्यास करता. तर मोटिवेशनच्या जोरावर नाही, तर तुम्ही तुमच्या सवयीच्या जोरावर. आणि म्हणून तुम्हाला ह्या सवयी, चांगल्या सवयी, सातत्य
सातत्य ठेवण्याच्या सवयी ह्या लागल्या पाहिजेत, त्या खूप महत्वाच्या आहेत अभ्यासामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे स्वतःची स्पर्धा करा. स्वतःशी स्पर्धा करा. बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही गट क किंवा राज्यसेवा करत असाल तर इतरांची स्पर्धा करायची नाही. भलेही लाखो विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला तयारी करत आहेत, पण त्यांच्याशी स्पर्धा नाहीच आहे. मुळात ही स्पर्धा तुमच्याशी आहे. म्हणजे काल किती अभ्यास केला त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. यस, म्हणजे प्रत्येक दिवशी तुमची स्पर्धा तुमच्याशी करायची. रोज तुमच्याशी इम्प्रुव्हमेंट्स करायचे. काय चुका झाल्या त्याच्यावर वर्कआउट करायचंय. म्हणजे इतरांकडे न लक्ष देता स्वतःकडे जास्त लक्ष द्यायचंय. स्वतःशी स्पर्धा करायची आणि कालच्या पेक्षा आणखी जास्त अभ्यास कसा होईल यावर प्रयत्न करायचे. म्हणजे रोज आपल्यामध्ये 1% इम्प्रुव्हमेंट्स करत राहायची आहे, जेणेकरून तुम्ही इम्प्रुव्हमेंट्स करणार आहात, चांगला अभ्यास पण होणार आहे, अभ्यासामध्ये सातत्य पण राहणार आहे. तेव्हा स्पर्धा इतरांशी नाहीच करायची, तर स्पर्धा ही स्वतःशी करायची आणि रोज त्याच्यामधनं इम्प्रुव्हमेंट्स करत राहायची आहे. येस, 8वा रूल आहे की तुमचे ध्येय रोज डोळ्यासमोर ठेवायचंय. तुमचं ध्येय हे तुम्ही रोज डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. म्हणजे बघा, आता 85 दिवसामध्ये आपल्याला तलाठीची परीक्षा पास व्हायची, गट क मधली पास व्हायची किंवा पुढे राज्यसेवा पास व्हायची, युपीएससी पास व्हायची, ते तुमचं ध्येय सतत तुमच्या डोळ्यामध्येच पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे जसं त्या शर्यतीमधला जो घोडा असतो की त्याला दोन्ही बाजूला असं झापड लावलं जातं आणि त्याला फक्त पुढे जायचं एवढं दिसत असतं, तसंच आपल्याला झालं पाहिजे की आपल्याला झापड लावायची आहे. ठीक आहे. कोणीकडे लक्ष न देता आपल्या फक्त लक्ष्यावर लक्ष द्यायचं आहे. लक्ष्यावरच लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. तसं अर्जुनाचं लक्ष त्या पक्षाच्या डोळ्याकडेच होतं. तिथपर्यंत आपलं चाणाक्ष लक्ष आपल्या ध्येयावर पाहिजे. म्हणजे आपलं स्वप्न, आपली जी पोस्ट आहे, ठीक आहे, आपली जी नोकरी आहे, सतत आपल्या असे डोळ्यासमोर दिसली पाहिजेत. याच्यामुळे काय होतं, अभ्यास खूप करावासा वाटतो, आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही आणि आपण फोकस करून अभ्यास करत असतो. त्याच्यामुळे आपलं हे स्वप्न, आपलं ध्येय हे सतत आपल्या डोळ्यासमोर, आपल्या डोळ्यातच असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. 9वा नियम आहे एकही दिवस झिरो स्टडी डे ठेवू नका. एकही दिवस म्हणजे बघा, आजपासून एकही दिवस असा नाही गेला पाहिजे की तुम्ही अभ्यास नाही केला. म्हणजे भलेही तुमचा 12-14 तास अभ्यास नाही झाला तरी चालेल, पण तुमचा रोज अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे रेग्युलर तुम्ही ऍव्हरेज 10-12 तास अभ्यास करा, पण ज्या दिवशी तब्येत खराब आहे, मूडच नाहीये, त्या दिवशी तुम्ही 5-6 तास तरी अभ्यास करा. ठीक आहे. म्हणजे एकही दिवस असा नाही गेला पाहिजे की तुमचा अभ्यास झाला नाही म्हणून. प्रत्येक दिवशी अभ्यास झालाच पाहिजे. बघा, जसं शेतकरी, बघा शेतकरी वर्षभर तो शेतात जातो. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, पीक असो नसो, तो चक्कर मारून तरी येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. द सेम वे आपल्याला पण तसंच करायचं आहे. ठीक आहे. यस, जसं अब्राहम लिंकन म्हणत होते की बाबा, तुम्हाला पळता येत नसेल तर तुम्ही चाला, चालता येत नसेल तर तुम्ही रांगा. ठीक आहे. पण तुम्ही करत राहा, मुव्हिंग राहा. मग तुम्ही अभ्यासामध्ये भले तुमचा 12-14 तास अभ्यास नाही झाला तरी 5 तास करा, 5 तास नाही तर 3 तास करा, नाही तर 2 तास करा, पण करा, काहीतरी करा. असं एकही दिवस जाऊ देऊ नका की जेव्हा तुमचा अभ्यास झालेला नाहीच आहे म्हणून. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 10वा महत्वाचा नियम जो शेवटचा आहे की शरीर आणि मन तुमचं निरोगी ठेवा आणि योग्य संगत ठेवा. अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याच्यामुळे शरीर तुमचं तंदुरुस्त पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं व्यायाम करा. ठीक आहे. चांगला आहार घ्या, चांगली झोप घ्या. ठीक आहे. यस, पाणी भरपूर प्या आणि इव्हन थोडंसं मेडिटेशन, प्राणायाम करा, जेणेकरून तुमचं मन स्थिर राहील, तुम्हाला प्रेशर हँडल करता येईल. ठीक आहे. पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतील आणि तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे ते मोजकच ठेवा आणि पॉझिटिव्ह लोक ठेवा, जे तुम्हाला एनकरेज करतील, तुम्हाला मदत करतील. येस. सो मित्रांनो, असे हे 10 टिप्स होत्या की ह्या 10 टिप्स जर तुम्ही तुमच्यामध्ये, जर तुमच्या अभ्यासात जर इम्प्लिमेंट ठेवल्या तर तुमच्या अभ्यासामध्ये शिस्त निर्माण होईल, सातत्य निर्माण होईल आणि येणारी प्रत्येक एमपीएससी ची परीक्षा तुम्ही पास होणारच आणि तुम्ही अधिकारी होणारच आणि तुमचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे पूर्ण करणारच. येस मित्रांनो, सो थांबूया आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.